प्रेक्षकांनो, ज्यांना ज्यांना बेसनाचे लाडू बनवता येत नसतील किंवा बनवताना बिघडत असतील त्यांनी आज ठरलं तर मग या मालिकेचा भाग शेअर करायला विसरू नका. माझा भाग शेअर करा, अख्खा एपिसोड शेअर करा. जबरदस्त दाखवलेले आहेत बेसनाचे लाडू. आज सुरुवातीला अर्धा तास तुम्ही अख्खा एपिसोड मुक्याने बघणार आहात. म्हणजे झालंय काय, सायलीबाई फ्रीजमध्ये काहीतरी घ्यायला जाते, मग या प्रतिमा आत्याचं लक्ष जातं त्या लाडू भाजणीकडे आणि त्यांना वाटतं की ही गॅस तसाच ठेवून चालली गेली, ते लाडूचं खराब नाही झालं पाहिजे. जी चांगली सुगरण असते ना प्रेक्षकांनो, खरंच तिचा सगळा जीव स्वयंपाकघरात असतो. त्याचप्रमाणे त्यांनी प्रतिमा आत्या दाखवल्या. प्रतिमा आत्याचा सुद्धा सगळा जीव स्वयंपाकघरात आहे. म्हणजे कुठलाही पदार्थ बिघडला नाही पाहिजे, मनापासनं ती पाककृती झाली पाहिजे. तसंच त्यांनी आज सायलीला ते अख्खे बेसनाचे लाडू बनवायचे शिकवलेत. आता तुम्हाला असं वाटेल ही बाई अशी वायफळ बडबड का करतेय, कारण इथपर्यंत म्हणजे जवळजवळ अर्धा तास तुम्हाला मालिकेत एकही डायलॉग ऐकू येणार नाहीये. सगळी कृती तुम्हाला दिसणार आहे. आता या पूर्णाजी बाहेर आल्यात आणि त्यांना फार कौतुक वाटतंय की आपली लेक लाडू करतीये. म्हणजे प्रेक्षकांनो विचार करा किती भावुक झाल्यात त्या. आता सायलीचं लक्ष गेलंय पूर्णाजीकडे. पूर्णाजी तिला खुणवतात की काही बोलू नकोस म्हणून, आम्हाला बघू दे प्रतिमाचे लाडू कशी करतीये ती ते. एवढ्या वर्षानंतर त्यांनी त्यांच्या लेकीला स्वयंपाकघरात बघितलंय. साहजिकच पूर्णाजीच्या भावना तुम्ही समजू शकता. आता या प्रतिमा आत्याने अख्खे लाडू भाजायपासनं ते थंड करेपर्यंत, ते लाडू वळेपर्यंत आपल्याला सगळी पाककृती दाखवली आहे. या पूर्णाजी खुणवत असतात सायलीला, साखर दे प्रतिमाकडे म्हणून, आणि ही सायली त्यांना साखर दाखवतीये. आता ती सायली विचारते, प्रतिमा आत्या साखर टाकू का? प्रतिमा आत्या तिला खुणवतात की नाही, थंड होऊ दे. ते त्यांच्या हातात फडकं आहे ना, ते असं हवा देत आहे त्या कढईला आणि म्हणतायत थांब जरा, हे थंड झालं की मग टाकायची साखर. आणि सायली त्यांचं एक एक वाक्य आपल्याला रिपीट करताना दिसतीये. बरं, हे थंड झाल्यावर टाकायचं का? आणि या पूर्णाजी आणि कल्पनाताई काय कौतुकाने बघताय प्रतिमा आत्याला. बाई सगळं विसरली तर चालेल, पण एक जी उत्तम गृहिणी असते ना प्रेक्षकांनो, ती खरंच स्वयंपाक करणं कधीच विसरत नाही. पण बरं झालं आज लाडूची रेसिपी दाखवली. मला शुक्रवारी लाडू करायचेच होते. मला फार मदत झाली बाई या लाडूच्या रेसिपीमुळे. आता ही सायली मुद्दाम लाडू वळवत नाही, म्हणजे तिची अशी इच्छा असते की प्रतिमा आत्याने ते लाडू वळवावेत. काय का होईना त्यांचं मन रमलंय ना त्यामध्ये, हे महत्वाचं आहे. सायली ते लाडू वळवायला घेते, पण मुद्दाम तो लाडू तिच्या हाताने तुटतो अशी ती प्रतिमा आत्याला भासवते. आणि प्रतिमा आत्या त्यांच्या हाताने सायलीला लाडू कसा वळवायचा ते शिकवतात. आणि अख्खे 7-8 लाडू त्यांनी वळलेले आहेत प्रेक्षकांनो. म्हणजे इथपर्यंत पेशन्स ठेवून तुम्हाला आजचा हा भाग बघायचा आहे. पण ज्यांना ही मालिका आवडते, जे डाय हार्ड फॅन आहेत या मालिकेचे, त्यांना नक्कीच हा भाग बघायला खूप आवडेल. आणि अर्थातच मला खूप आवडलाय. पूर्णाजींना इतकं कौतुक वाटतंय प्रतिमा आत्याचं की प्रतिमा आत्या स्वतःच्या हाताने लाडू वळतात आणि त्या पण खूप खुश आहेत. प्रेक्षकांनो एकदम मूड रिफ्रेश झालाय प्रतिमा आत्याचा, असं म्हणायला हरकत नाहीये. सायली सुद्धा हे सगळं कौतुकाने करते. खरं तर सायलीचं पण कौतुकच म्हणावं, नाहीतर कोण कुठली एवढी भाचेसून इतकं सगळं करेल. तशी ती मुलगीच आहे त्यांची, पण म्हणायला तर भाचेसून आहे. आता अचानक प्रतिमा आत्याचं लक्ष जातं आणि त्या तिथून पळून जातात या पूर्णाजीला बघून. आता ही पूर्णाजी म्हणत असते, अगं थांब प्रतिमा, थांब ना. सायली पण म्हणत असते, अहो त्या तुम्हाला काही म्हणणार नाहीत. पण आता पूर्णाजी इतक्या नाराज होतात आणि सायलीला बघून म्हणतात, बघ न ग सायली, अगं प्रतिमा निघून गेली ग मला बघून. इथून पुढे आता डायलॉग सुरू झालेत हा मालिकेचे. पूर्णाजी म्हणतात, तिला मी समोर पण नकोय का ग? सायली म्हणते, नाही पूर्णाजी, असा विचार नका करू. उलट विचार असा करा की आज प्रतिमा आत्या स्वतःहून बाहेर आल्या. आज किती छान गोष्ट घडली आहे. त्यांनी फक्त स्वयंपाकघरात मदत नाही केली मला, तर स्वतः लाडू वळवलेत त्यांनी. पूर्णाजी, अहो असा सुहास जवळजवळ 20-22 वर्षांनी दरवळलाय आपल्या घरामध्ये. हा घ्या तुमच्या लेकीने बनवलेला लाडू. त्यांनी स्वतः वळवलाय हा लाडू त्यांच्या हाताने. आता या पूर्णाजी तो लाडू चाखतात आणि त्यांना काय आनंद होतो म्हणून सांगू. पूर्णाजी म्हणतात, माझी प्रतिमा सगळं विसरली, पण तिच्या हातची चव काही बदलली नाही बघ सायली. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमाच्या हातात जादू आहे ग. आणि सायली, अगं अशीच चव कधी कधी तुझ्या स्वयंपाकात सुद्धा उतरते ग. सायलीला फार कौतुक वाटते हे ऐकून. कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, आजचा लाडू खूप छान झाला असणार आहे. आता या पूर्णाजी म्हणतात, अगं झाला नाही कल्पना, अगं छान झाला आहेच. अगं सायली, स्वयंपाकघर म्हणजे प्रतिमाचं राज्य आहे. आम्हालाही एखादा लाडू दिला तर चाललं असतं. असो, आता सायलीच्या डोक्यात आयडियाची कल्पना आली आहे की प्रतिमा आत्याला जर त्यांची स्मृती परत आणायची असेल आपल्याला, तर एकच मार्ग आहे. मग या कल्पनाताई म्हणतात, स्वयंपाकघर? मग सायली म्हणते, हां स्वयंपाकघर. अहो आज आपल्याला कळलंय ना, प्रतिमा आत्या सगळं विसरल्या आहेत, पण त्या स्वयंपाक करायला नाही विसरल्या आहेत.
म्हणजे ही गोष्ट आपल्याला त्यांची स्मृती परत आणायला किती मदत करू शकते. किती खुश झाल्यात पूर्णाजी. आता या तिघींनी मिळून ठरवलंय की प्रतिमा आत्याला एक एक सगळे पदार्थ आठवून द्यायचे. आता ही कल्पना पूर्णाजींना फार आवडली आणि त्यांना कौतुक वाटतंय सायलीचं. पण आता ही प्रिया ते सगळं ऐकते तिथे आडून उभी राहून. ती तिथेच उभी असते बाई दाराच्या मागे आणि ती विचार करते, सायली तुला जे जे प्रयत्न करायचे आहेत ना या प्रतिमाची स्मृती परत आणायला कर, पण मी तुझे सगळे प्रयत्न हाणून पाडणार आहे. आता हिचं कसा पचका होतो ना प्रेक्षकांनो, पुढच्या सीन मध्ये बघा, फार मज्जा आहे आज. आता म्हणजे आज सगळं बायकांचंच राज्य आहे, थोडक्यात तुम्ही समजून घ्या. तर आता ही सायली कल्पनाताई सगळे डिस्कस करत असतात. सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी मी नेहमी ऐकलंय गुलाबजाम खावे तर प्रतिमा आत्याच्या हातचे. असे कुठले कुठले पदार्थ आहेत त्यांना आवडतात करायला? कल्पनाताई म्हणतात, अगं वांग्याचं भरीत. आता ह्या सायलीने एक एक सगळे पदार्थ नोट डाऊन केलेत आणि या पूर्णाजी म्हणतात, अगं हो तिला चिंचगुळाची आमटी करायला फार आवडते बरं. आपल्या घरच्या एकही सणात तिने चिंचगुळाची आमटी केली नाही असं कधीच झालं नाही. सगळे सण तिच्या आमटीनेच पार पडतात. सायली म्हणते, काय सांगताय, मला पण चिंचगुळाची आमटी करायला फार आवडतं पूर्णाजी, आणि त्याच्यासोबत तर आळूवड्या केल्या ना तर मग तर आणखीनच बेस्ट. हे सगळं प्रिया ऐकतीये बरं का तिथे उभं राहून. आणि प्रेक्षकांना तोंडाला पाणी सुटत असेल तर दम धरा जरा, श्रावण आहे त्यामुळे सणावाराला हे पदार्थ होणारच आहे. तर आता या पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगो काय सांगतेस सायली, अगो माझ्या प्रतिमाची स्पेशालिटी आहे ती आळूवडी आणि चिंचगुळाची आमटी. लिहिली, आळूवडी लिही आणि चिंचगुळाची आमटी पण लिहिली. आता ह्या तिघी बाया त्यांची चर्चा मस्त रंगात आलेली असते बरं का. आता ही येते तिथे आगाऊ आणि दीडशाणपणा करायला जाते. ती मनात विचार करत असते, अति हुशार बायका प्रतिमाची स्मृती परत आणायला काय तिला स्वयंपाक करायला लावणार आहे, यांचा प्लॅनच हाणून पाडते. आता तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? मग ती विमल म्हणते, प्रतिमा त्याला जे जे पदार्थ आवडतात ना करायला त्याची यादी करतोय. मग आता कल्पनाताई म्हणतात, अगो लवकर स्मृती परत येईल तन्वी मग प्रतिमाची. आता ही प्रिया उलट्या डोक्याची ती काय म्हणते, म्हणजे तुम्ही माझ्या आईला कामाला लावणार आहात का? आता हे सगळेजण कावरे बावरे होऊन एकमेकांकडे बघतात. पण कल्पनाताई आणि पूर्णाजी म्हणतात, काय ग काय बोलतेस तू हे? कल्पनाताई म्हणतात, अगं कामाला नाही लावत आहे आम्ही प्रतिमाला, उलट तिला लवकर सगळं आठवावं ना म्हणून धडपड करतोय आम्ही. आता ही सायली म्हणते, अगं प्रतिमा त्याने किती छान बेसनाचे लाडू केले, तू बघायला हवं होतं. अगं हे सगळं केल्याने त्यांची स्मृती परत येईल. प्रिया म्हणते, माझ्या आईला सध्या आरामाची गरज आहे, तिची मेमरी परत आणायच्या नादामध्ये तिला काही कामाला नका झुंपू तुम्ही. आता या पूर्णाजी म्हणतात, काय बोलतेस, त्याचं भान ठेव जरा तन्वी. प्रिया पूर्णाजीला म्हणते, सॉरी पूर्णाजी, पण मी माझ्या आईला असं ओट्यावर राबताना नाही बघू शकत. आणि स्वयंपाक करायला ही सायली आहे ना घरामध्ये, विमलताई आहे, आणि नौकर कमी पडत असतील तर मी बाबांना सांगते एक्स्ट्रा नौकर अजून बोलवून घेते मी, पण माझ्या आईला असं कामाला नका लावू प्लीज. कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी आम्ही जे करतोय ते का करतोय ते समजून तरी घे. सायली म्हणते, अगं प्रिया हे बघ, हे स्वयंपाकघर, इथला फोडणीचा दरवळ हे प्रतिमा आत्याच्या ओळखीचं आहे ग, आम्ही फक्त त्यांना परत ओळख करून देतोय या सगळ्या गोष्टीची. आता ही प्रिया म्हणते, सायली तुला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर मला सांग, आणि माझ्या आईला स्वयंपाक करायची आयडिया तुझीच असणार आहे हे माझ्या लक्षात आलंय. पण काय ग पूर्णाजी, तू या गोष्टीला कशी काय परवानगी दिलीस? आता या पूर्णाजी चिडतात आणि त्या सायलीला प्रियाला असं सडेतोड उत्तर देतात. त्या म्हणतात, तन्वी मी नुसती परवानगीच नाही दिली तर मी सायलीला प्रोत्साहन पण देतेय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, मी प्रतिमाला तिची आई म्हणून वाढवलंय, त्यामुळे तिच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. मला असं वाटतं तू याला विरोध करण्याच्या ऐवजी साथ द्यायला हवी होतीस या सगळ्या गोष्टींना. आता ही म्हणते, अगं पूर्णाजी पण. आता पूर्णाजी तिला भावच देत नाही आणि लगेच खाली बसतात आणि म्हणतात, सायली अगं त्या यादीमध्ये तिखट मिठाच्या पुऱ्या लिही बरं. याला नेहमीच वाटतं ती अतिच चालाक आहे आणि जास्तीची हुशार आहे, पण प्रत्येक वेळेला अशी अतिहुशारी कामाला येत नसते. आणि या तिघी जणी हिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हिचा पोपट होतो. आता ही मनात विचार करते, अरे यार या म्हातारीने तर विषयच बंद केलाय, या तिघींनी मिळून त्या प्रतिमाला शहाणं केलं ना तर माझ्यावर भीक मागायची वेळ येईल उद्या. खरं कधी ना कधी बाहेर येतच, खोट्याचे 4 दिवस म्हणतात ते खरं आहे. आता या प्रतिमा त्या काहीतरी शिवत बसलेल्या असतात खोलीमध्ये. सायली त्यांना चहा आणून देते आणि म्हणते, प्रतिमा त्या चहा घ्या. प्रतिमा त्या एक छोटीशी गोष्ट सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे रोज मी तुम्हाला चहाचा मग बाहेर आणून ठेवते, पण आजच्या दिवस तुम्ही तुमचा चहाचा मग बाहेर आणून ठेवाल का? मग आता त्या प्रतिमा त्या काहीच बोलत नाही. सायली म्हणते, आत्या बाहेर कोणीच नसणार आहे आता, मी ना जरा चिंचगुळाची आमटी करायला घेतेय, पहिल्यांदाच करते मी, यांना खूप आवडते चिंचगुळाची आमटी. मी जर इकडे तिकडे गेले आणि काही गडबड झाली तर
म्हणून म्हटलं की हा चहाचा कप बाहेर आणून ठेवला तर चालेल का तुम्हाला? नाही म्हणजे तसं तुमची इच्छा नसेल तर काही हरकत नाही, मी येईल घ्यायला. मग आता प्रतिमा आत्या म्हणतात नाही नाही जा तू, मी आणून ठेवेल हं बाहेर, असं त्या खाणाखुणा करून सांगतात तिला. मग सायली म्हणते हो चालेल हं प्रतिमा आत्या, मी लागते कामाला. सायलीचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगता आहे प्रेक्षकांनो. पण आता चिंचगुळाची आमटी ऐकल्यानंतर प्रतिमात्याचं सगळं लक्ष त्या चिंचगुळाच्या आमटीकडे गेलंय. म्हणजे आता सायली कशी फोडणी देते कशी नाही या गोष्टीची उत्सुकता त्यांना जास्ती लागली आहे. आणि प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपलाय आणि आता पुढचा भाग पण खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते. सायली आता या चिंचगुळाची आमटी करायला घेते आणि मुद्दाम प्रतिमात्याकडे बघून असा तो गुळाचा म्हणजे वाटी हे करतीये. त्या आल्यात किचनमध्ये सायली कशी आमटी करते बघायला. आणि आता सायली मुद्दाम म्हणत असते काय हो विमलताई हे असं घालू का तसं घालू का? मग प्रतिमा त्या स्वतःच्या हाताने त्या चिंचगुळाच्या आमटीला फोडणी देतात. पूर्णाजी आणि कल्पनाताई असं दाखवतात की जसं काही त्या खूप कामात आहेत, काहीतरी पुस्तक वाचत बसल्यात त्या. आणि यावेळी प्रतिमा आत्या त्यांना घाबरल्या नाहीत बरं का. प्रतिमा आत्या अशा आला त्यांच्या मागून जातात किचन मध्ये आणि त्या फोडणी देतात त्या गुळाच्या आमटीला. पण प्रेक्षकांनो प्रत्येक गृहिणीची काहीतरी खासियत असते. तुम्हाला काय काय पदार्थ आवडतात बनवायला मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुमची स्पेशालिटी कशात आहे मला नक्की कमेंट करून कळवा. मी आत्ताच माझ्या छकुलीला विचारलं की मी कुठला पदार्थ छान करते तर तिने मला उत्तर दिले आई तू बासुंदी छान करते. बघा माझी स्पेशालिटी मी तुम्हाला सांगितली, तुमची मला नक्की कळवा. काय मग मैत्रिणींनो आजचा भाग आवडला ना? मग आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो पुढचा रिव्ह्यू म्हणजे कला अद्वैतचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐका नक्की प्रेक्षकांनो. कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. धन्यवाद.